आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. म्हणून आज हा कार्यक्रम त्या पूर्ण समजून आपण घेतो आहोत. गेली 3 वर्ष शिवनेरीच्या वतीने हा कार्यक्रम घेतला जातो. खरं म्हणजे आम्ही काही भाजपच्या विचारांचे नाही, आमचे विचार वेगळे आहेत. परंतु अटलजी असे होते, असं नेतृत्व होतं की ते सगळ्यांचे होते. आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम साजरा करतोय. मी नेहमी सांगतो की मला गर्दी आवडत नाही, मला गर्दी महत्वाची वाटत नाही, मला गर्दी महत्वाची वाटतात. आज इथे लोक कमी असले तरी ते गर्दी आहे. आणि म्हणून आज हरिभाऊ इतकी वर्ष खासदार होते, लोकसभेत राज्यसभेत अनेक नेत्यांमध्ये वावरलेले आहेत. अटलजींचा सहवास लाभलेला आहे, ते त्यांचे काही किस्से सांगू शकतील. आणि आज आपण अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने अटलजींना आपण आदरांजली वाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 7 नोव्हेंबरला वंदे मातरम या गीताला, या राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि डॉक्टर प्रमोद बेस्कर इथे बसलेले आहेत. त्यांनी स्वतः वंदे मातरम लिहिलेलं आहे. त्या वंदे मातरमला वंदन करून आज त्यांनी आपलं वंदे मातरम म्हणून दाखवणार आहेत. मी प्रथम डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आपलं वंदे मातरम इथे म्हणावं आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम, मंत्र ये गाते हैं हरदम, दिल में हम हरदम. वंदे मातरम वंदे मातरम, मातृभूमि के लिए है जाहतेली कर लिए. मातृभूमि के बिना कोई यहाँ कैसे जिए. सींच के खून लाए हैं आजाद भारत का दिया, ये कभी बुझने न देंगे प्रण सभी ने है किया. देश की सेवा करेंगे है हमारा ये धर्म, मरते दम तक बस यही कहते रहेंगे सारे हम. वंदे मातरम वंदे मातरम, मंत्र ये गाते हैं दिल में हम हरदम. वंदे मातरम, ना कोई ललकार पाएगा हमें अब से कभी. इतने मिलजुल के रहेंगे एक हो जैसे सभी. विश्व के नायक है हम, सारा जहां दोहराएगा. नाज से अपना तिरंगा चांद पे लहराएगा. अमन शांति का जहां को दे गए संदेश हम, मरते दम तक बस यही कहते रहेंगे सारे हम. वंदे मातरम वंदे मातरम, मंत्र ये गाते हैं दिल में हम हरदम. वंदे मातरम. आता आमच्यापेक्षा हरिभाऊ अटलजीची खूप अनुभव आहे, पण मला देखील अटलजीचा सहवास लाभला, अटलजीशी इंटरॅक्ट करण्याची संधी मला लाभली. आणि एक आठवण तर अशी आहे की मला ती सांगावी लागेल की म्हणजे एक पत्रकार म्हणून आमचा जो स्वाभिमान असतो तो खूप दुखावा लागला की आम्हाला ते आवडत नाही. त्याचं असं झालं की 2001 साली मी इथे मुंबई मराठी पत्रकार संघाचा पहिल्यांदा अध्यक्ष झालो. आणि त्यानंतर आम्हाला एक 6 जानेवारी आणि 21 जून असे 2 आमचे दिवस होतात. 6 जानेवारी हा पत्रकार दिन आणि 21 जून हा वर्धापन दिन असतो. 21 जून आमचा वर्धापन दिन होता आणि आम्हाला महनीय प्रवक्ता हवा होता. तर मी विचार केला की आपण वाजपेयीजींना बोलूया. ते पंतप्रधान होते आणि ते पत्रकार पण होते, त्यांना बोलत नाही. आम्ही त्यांना निमंत्रित केलं. मी माझे सगळे सोर्सेस वापरले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पंतप्रधानांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. मला PM पासून फोन आला, नरेंद्रजी थँक बधाई हो, अटलजी आ रहे. आणि 2-3 फोन आले दिल्लीहून, मुंबईहून. आणि खूप झालो अटलजींनी आपलं निमंत्रण स्वीकारलं. पण पुन्हा एक आग्रह एक फोन आला मला की तुम्ही पब्लिसिटी करू नका. म्हटलं का, तर आत्ताच प्रमोद महाजन इकडे येऊन गेले आणि महाजनांनी सांगितलं की पत्रकार संघाचा कार्यक्रम स्वीकारू नका, म्हणून अटलजींनी तुमचा कार्यक्रम नाकारला आहे, तरी कॅन्सल केलाय. मला वाईट वाटलं, फोन ठेवला. 10 मिनिटे परत फोन आला मला पंतप्रधान कार्यालयातून. मला सांगितलं गेलं हरिभाऊ की अटलजी जर येणार असेल तर पंतप्रधानांची विनंती आहे तुम्ही उद्या राजभवनावर तुमच्या कार्यक्रमाला चहा पाहणार. पण तेव्हा इतकं वाईट वाटलं होतं. मी म्हटलं
माफ करा, पण त्यांनी जर आमचं निमंत्रण असं कॅन्सल केलं असेल तर मला पण चहा पाण्यात रस नाही, आणि मी चहा पाण्यात जायचं टाळलं, मी गेलो नाही चहा पाण्याला. हा आमचा पत्रकार म्हणला कुठला स्वाभिमान असतो तो दुखावला गेला आणि बोललो. पण आज मला त्या गोष्टी वाईट वाटतं, कारण मला जर अटलजींवर खूप प्रेम होतं, त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या कवितांवर, त्यांच्या वक्तृत्वावर, आणि म्हणून त्यावेळी जायला हवं होतं असं वाटतं. त्यानंतर अटलजी ज्या 13 दिवसात सरकार कोसळलं तर ते मुंबईत आले होते. त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली, बरगतची प्रेस कॉन्फरन्स होती. त्या प्रेस कॉन्फरन्सला मी देखील होतो, आणि नेमकं त्या प्रेस कॉन्फरन्सच्या 2-4 दिवस आधी पुण्यामध्ये नथुराम गोडसे नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला, आणि तो सत्कार करत असताना काही पूर्वगामी लोक त्या सत्कारात घुसले आणि त्यांनी सत्काराला विरोध केला. तेव्हा त्या हिंदुत्ववादी लोकांनी त्यांना खूप मारलं, चोपलं. मी अटलजींना विचारलं की हे जे घडलं योग्य आहे का? तर अटलजी म्हणाले हे अतिशय अयोग्य आहे, असे सत्कार होता का म्हणत, अशी हाणामारी होता का म्हणत. तर ते होते अटलजी, म्हणजे हिंदुत्ववादी पक्षात असूनही अगदी उदारमतवादी दिलदार. त्यानंतर अटलजींचं ऑपरेशन झालं म्हणून 2001-2002 असेल, इथे ब्रिज कॅन्टीला ते पंतप्रधान होते, त्यांचा गुडघा बदलला गेला, आणि मग त्याच्या डिस्चार्ज त्यांना मिळणार होतं, ते जायला निघाल दिल्लीला. तर त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली हॉस्पिटलमध्ये. तेव्हा मी त्यांना विचारलं, अटलजी आप यहाँ से अच्छे होकर जा रहे हैं, कुछ मुंबई के लिए आप दोगे? त्यांनी सांगितलं मुंबईचं शिष्टमंडळ बोलवलेलं आहे, आणि त्या शिष्टमंडळाच्या मागण्या आम्ही मान्य करू, आणि एक 100 कोटीचं पॅकेज मुंबईसाठी देऊ. आणि ती एक अटलजींची आठवण होती. अशा अनेकदा इंटरॅक्शन अटलजींबरोबर होत राहिल्या, आणि त्यांच्याशी बोलण्याचा एक वेगळा आनंद असायचा. आज त्यानिमित्त त्यांना नमन करण्यात, त्यांना आदरांजली वाहताना आनंद होत आहे. अतिशय थोर व्यक्तिमत्व होतं ते, थोर नेतृत्व होतं. अशा नेतृत्वाचा आज आपण स्मरण करत आहोत. मी हरिभवन देण्यापूर्वी मी स्वतः अटलजींचे एक 2 कविता वाचतोय, आणि नंतर मी त्यांच्या या 2 कविता आहेत. 2 अनुभूतियां. पहली अनुभूति, गीत नहीं गाता हूं, बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं, टूटता किस्म आज सच से मैं खाता हूं, गीत नहीं गाता हूं. लगी कुछ ऐसी नजर, बिखरा शीशे सा शहर, अपनों के मेले में मीत नहीं पाता हूं, गीत नहीं गाता हूं. पीठ में छुरी सा चांद, राहु गया रेखा फान, मुक्ति के क्षणों में बार बार बन जाता हूं, गीत नहीं गाता हूं, गीत नहीं गाता हूं. दूसरी अनुभूति, गीत नया गाता हूं. टूटू है तारे से फूटे बसंत स्वर, पत्थर की छाती से उग आया नवा अंकुर, जरे सब पीले पात, कोयल की कूक रात, प्राची में अरुण की रेख देख पाता हूं, गीत नया गाता हूं. टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी, अंतर की चीर था पलकों पर छिटकी, हार नहीं मानूंगा, रात नहीं थमूंगा, काल के कपाल में लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. आणि गाजलेले तुम्ही म्हटलं तर चालेल, या देशाची शान अटलजी बिहारी अटलजी यांचं जे उद्या स्मृती दिन आहे, आणि आपण एक दिवस आधीच तर म्हणजे बाबळेजी जे काही कार्यक्रम घेतात मी बघतो मनापासून अंतःकरणापासून. त्यांना फार प्रसिद्धी किंवा तामझाम नको असतो, परंतु कुठलाही विषय आपण तुम्ही तर जवळून बघितला आहे, या ठिकाणी बाबळे साहेब असे प्रश्न, असे विषय घेऊन ते पुढे असे कार्यक्रम करत असतात. निश्चितच या कार्यक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन, त्यांचं मी आभार पण मानेन की आम्हाला या ठिकाणी बोलावलं, आणि अटलजीच्या विषयी, त्यांच्या कवितेच्या विषयी, या कवितेचं आकर्षण सगळ्या देशाला आहे. अटलजी, पण तू त्यांच्या शब्दात आपण जे ऐकत होतो कविता, ती काही औरच मजा असेल, म्हणजे ते आम्ही वाचूनही काही उपयोग होणार नाही. पण आता वंदे मातरम म्हटलं बघा, हे अशाच लोकांच्या तोंडून ते त्याला धार येते, कवितेला धार येते. मला एक 2 वाक्य मला, मेरे प्रभु मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना, गैरों के गले न लगा सकूं इतनी रुखाई
कवी म्हणते, म्हणजे याच्यामध्ये गहराई जी आहे. आओ फिर से किया जलाए, भरी दोपहर में अंधियारा, सूरज परछाई में हरा, अंतर मन का नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलझाए, आओ फिर से दिया जलाए. अशा ह्या कविता त्यांच्या तोंडून ऐकण्यात फार मजा. माझे भाऊ आता राहिले नाही आणि ते अटलजीचे ऍक्शन करायचे. त्याचं हे हात आहे ना, असा एक वेगळ्या स्टाईलने ते उडवायचे हात आणि त्याची ते नेहमी नक्कल करायचे. मला खूप आवडायचे ते. आज ते आपल्यामध्ये राहिले नाही. योगायोगाने ह्या कविता तर आहेतच, परंतु वाबळे साहेबांनी सांगितलं तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, तर काही त्यांच्या आठवणी तुम्ही नक्की सांगा. आणि खरोखरच माझ्यासारख्या छोट्या माणसाला मला संधी मिळाली आणि त्याच्याबद्दल मी आठवणी तुम्हाला सांगू शकेल. अशा 1-2 आठवणी मी तुम्हाला सांगतो. निश्चितच तुम्हाला आवडेल का. एका छोटासा माणूस, म्हणजे आज 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्यावेळेस मी अटलजींना पहिल्यांदा भेटलो होतो, पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता. गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन यांनी तो कार्यक्रम घडवून आणला होता. त्या कार्यक्रमाला मी त्यांना जवळून बघितलं आणि फोटो वगैरे काढले. आमच्या बंजारा समाजाच्या महिला त्या ड्रेसमध्ये त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढले होते. ती एक आठवण. दुसरी आठवण, जेव्हा पंढरपूरला आमचे शेंडगे साहेब हे संयोजक होते साहेब, आणि धनगराचा मोठी सभा, म्हणजे धनगराची म्हणून नव्हती ती, भटक्या युवकांची सभा आम्ही घेतली होती त्या ठिकाणी. आणि त्याचे संयोजक होते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, आणि आपले शेंडगे साहेब त्याचे आयोजक होते आणि मी सहआयोजक होतो, शिवाजीराव शेंडगे. तर योगायोगाने त्यावेळेस काय होतं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि भटक्या विमुक्तांचा मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष होतो. तर गमत अशी झाली की ज्यावेळी ती सभा 20 जानेवारी 2003 ची सभा होती. तर त्या म्हणजे किती वर्ष झाले बघा, आता 22 वर्ष झाली या गोष्टीला. आणि मला रात्री फोन आला की उद्या अटलजीची सभा आहे आणि त्याचं भाषण तुम्हाला द्यायचं आहे. अटलजीचं भाषण तुम्हाला लिहायचं आहे. आणि मग मी 1-2 वाक्य मी तर लिहिले. त्यांनी तर ते त्याचं एलोबरेट करून त्यांनी सांगितलं. परंतु प्रश्न असा होता की मी या देशामध्ये आयोग नेमला पाहिजे. या देशामध्ये भटक्या मुक्तांना आणि 12 बलुतेदारांना, ओबीसीना, मोस्ट बॅकवर्डांना जे 27% आरक्षण आहे त्याच्यामधून वेगळं द्यायला पाहिजे. हा माझा विषय आहे. मुळात गेले 25-30 वर्ष मी मांडतो आहे. तो विषय मी घातला त्या याच्यामध्ये, त्या भाषणामध्ये त्यांच्या. आणि तंतोतंत त्यांनी तेच शब्द वापरले की माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे विशेष म्हणजे. पंढरपुर के विठोबा राया को साक्षी रखते हुए मैं आज घोषणा करता हूं कि विमुक्त और घुमंतु के लिए आयोग बनाने का निर्णय हमने ले लिया है. नंतर जेव्हा अशी एक घटना घडली दिल्लीमध्ये, अटलजीच्या घरी मीटिंग झाली, त्या म्हणजे बैठक तिकीट फायनल करण्याची. आणि मग मग विषय निघाला आपल्या यवतमाळमध्ये. तर एकाने सांगितलं, कुलकर्णी साहेब होते त्यावेळी, वांगणे साहेब अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं उद्धव एरमे. आपले प्रमोद महाजन म्हणणे ते चालत नाही, उद्धव एरमे आदिवासी आहे चालत नाही. दुसरं नाव सांगा, अजय दुबे. दुबे कुठे चालणार नाही, दुबे चालणार. दुसरं कोणी आहे का? त्याच्यामुळे कोणतरी नाही आहे. पण आपले गोपीनाथ मुंडेचे प्रायव्हेट सेक्रेटरी हरिभाऊ राठोड. तर आपल्याची म्हणे वो हरिभाऊ राठोड वो बंजारा ओरड का, उसको दे दो तिकीट. उसको दे दो म्हणाल्यावर आपले प्रमोद महाजनांकडे बघितलं आणि प्रमोद महाजनांनी मुंडे साहेबांकडे बघितलं. आता
दोघांनी मग होकार दिल्याशिवाय हेच नव्हता. होकार दिला, मला फोन आला तिथून. हे मला सिक्युरिटी जो गेला होता इथून साहेबांचा, हे त्यांनी प्रत्यक्ष रूम मध्ये होता बाहेर असं दरवाजावर, ते ऐकलं त्यांनी आणि नंतर मला ही गोष्ट त्यांनी सांगितली. असा काही प्रसंग म्हणजे ज्यावेळेस आम्ही पंढरपूरला गेलो होतो, ती सभा होती त्यावेळेस पूर्ण पंढरपूर सामसूम सगळं सिक्युरिटी टाईट आणि आम्हाला 4 लोकांना म्हणजे मी योगायोगन साहेबांसोबत होतो, तर गोपीनाथ मुंडे, प्रमोदजी आणि अटलजी आणि मी, आम्ही 4 लोक म्हणजे देवळामध्ये कोणी सामसूम सगळीकडे. तर असे काही प्रसंग मी त्यांना जवळून बघितलेले आहे. मैं शुरू करूंगी. एक बरस बीत गया, एक बरस बीत गया, झुलसाता जेठ मास, सरद चांदनी उदास, सिसकी भरते सावन का, अंत घट बीत गया. एक बरस बीत गया, सिक्चों में सिमटा जग, किंतु विकल प्राण विहग, धरती से अंबर तक गुज मुक्ति गीत गया. एक बरस बीत गया, पथ निहारते नयन, गिनते दिन पल छिन, लौट कभी आएगा, मन का वो मीत गया. एक बरस बीत गया. ये कविता एक बरस बीतने पर है. मैं आपको बताना चाहूँगी कि मेरा भी लास्ट टाइम एक्सीडेंट हो गया था, तो इससे मुझे रिलेट करता है कि मेरा भी 1 साल इसी तरह बीत गया था. तो बराबर मुझे कविता मिली है. दूसरी, जीवन की ढलने लगी साज, जीवन की ढलने लगी साज, उम्र घट गई, डगर कट गई, जीवन की ढलने लगी साज, बदले है अर्थ, शब्द हुए व्यर्थ, शांति बिना खुशियाँ है बाज, सपनों से मीत बिखरा संगीत, ठिठक रहे पाँव और झिझक रही जहाज, जीवन की ढलने लगी साज. धन्यवाद. साहेबांच्या नंतर भाषण योग्य नाहीये. राठोड साहेबांना आम्ही चॅनलवर नेहमी पाहत असतो. मराठा मोर्चा, ओबीसी मोर्चामध्ये साहेब सहभागी होतात आणि वाबळे साहेबांनी आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानतो. गीत नया गाता हूँ, टूटे हुए तारों से फूटे बसंती स्वर, पत्थर की छाती में उग आया नव अंकुर, झरे सब पीले पात, कोयल की कुड़ुक रात, प्राची से अरुणिमा की रेख देख पाता हूँ, गीत नया गाता हूँ. टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, अंतर को चीर देता पलकों पर खिटकी, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ. उत्तम कविता होती, ऐकलेली पण होती. मैं चुप हूँ न गाता हूँ, सवेरा है मगर पूरब दिशा में गिर रहे बादल, रुई से धुंधल के मैं मील के पत्थर पड़े घायल, टिटके पाँव ओझल गांव, जड़ता है न गति महता, स्वयं को दूसरों की दृष्टि से मैं देख पाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ. समय की सर्द सांसों ने चिनारों को झूठ सा डाला, मगर हिमपात को देती चुनौती एक दूह माला, बिखरे नीड वेसी चीड़, आंसू है न मुस्काने, हिमानी झील के लट पर अकेला गुनगुनाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ. सर उत्तम कविता अटल जी ने लिहिलेली आहे. आओ फिर से दिया जलाए, दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए, दिया जलाए, परी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, परी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए,
दिया जलाए। हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आँखों से ओझल। हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आँखों से ओझल। वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाए। आओ फिर से दिया जलाए, दिया जलाए। आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा। आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा। अंतिम जय का वज्र बनाने नवदत्त की हड्डियां गलाए। आओ फिर से दिया जलाए, दिया जलाए, दिया जलाए। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता